नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील भाग 2 या पेपरचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की यापुढील सर्व विषयाचे पेपर तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील। चला तर मग प्रत्यक्ष पेपरला सुरुवात करूया। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या। फर्स्ट क्वेश्चन अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। 1. ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे रेणू तयार होतात, म्हणून ऑप्शन आहे अ CO2। सेकंड क्वेश्चन, व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते, म्हणून ऑप्शन आहे अ ॲसिटिक। थर्ड क्वेश्चन, जनुकामध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय, म्हणून ऑप्शन आहे ब उत्परिवर्तन। फोर्थ क्वेश्चन, मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते, म्हणून उत्तर आहे क वृषण। फोर्थ क्वेश्चन, सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात, म्हणून ऑप्शन आहे ड विद्युत ऊर्जेत। क्वेश्चन ब, खालील प्रश्न सोडवा। फर्स्ट, विसंगत पद ओळखा। खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन। तर विसंगत पद आहे फलन, कारण की फलन हे लैंगिक प्रजननाशी तर उरलेले सर्व अलैंगिक प्रजननाशी संबंधित आहेत। सेकंड क्वेश्चन, सहसंबंध लिहा। मधुमेह, इन्सुलिन, कॅन्सर, इंटरलुकिन। थर्ड क्वेश्चन, चूक की बरोबर ते लिहा। जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, तर वाक्य बरोबर आहे। फोर्थ क्वेश्चन, जैव तंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा। तर उत्तर आहे पशुसंवर्धन व मानवी आरोग्य सुधारले, म्हणजेच रोग निदानासाठी उपयोगी पडलं जैवतंत्रज्ञान। सेकंड आहे कृषी उत्पादकता व विविधता वाढली। फिफ्थ क्वेश्चन, मी मत्स्य प्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण? तर उत्तर आहे लंगफिश। क्वेश्चन सेकंड अ, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही दोन सोडायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात, तर उत्तर आहे काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसन करू लागतात। सेकंड, जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सी श्वसनाचा आधार घेतला जातो। क्वेश्चन सेकंड, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे, तर कारण आहे फर्स्ट, स्त्रीच्या अंडपेशीत नेहमी X गुणसूत्र क्रोमोझोम असते। सेकंड, पुरुषाच्या शुक्राणूत X आणि Y गुणसूत्र असते। थर्ड, जर X शुक्राणू प्लस X अंडपेशी यांचा संयोग झाला तर मुलगी होते, तर Y शुक्राणू प्लस X अंडपेशी यांचा संयोग झाला तर मुलगा होतो, म्हणून त्यामुळे बाळाचे लिंग ठरवण्याचे पुरुषाच्या शुक्राणूत X आणि Y गुणसूत्र कारणीभूत ठरतात, म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे। थर्ड क्वेश्चन, अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही, तर उत्तर आहे अणुऊर्जा निर्मितीतून किरणोत्सारी रेडिओॲक्टिव्ह कचरा तयार होतो। हा कचरा खूप वर्षे धोकादायक राहतो आणि पर्यावरणाला हानी पोहोचतो। अणुऊर्जा केंद्रात अपघात झाल्यास किरणोत्सर्ग होऊन मानव, प्राणी व वनस्पतींना नुकसान होते। किरणोत्सर्गामुळे माती, पाणी व हवा प्रदूषित होऊ शकतात, म्हणून अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही। क्वेश्चन ब, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 3। फर्स्ट, खालील अन्नसाखळी पूर्ण करा। हिरव्या वनस्पती, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड, विघटक। क्वेश्चन सेकंड, फरक स्पष्ट करा। मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग। फर्स्ट, मत्स्य प्राणी वर्ग। फर्स्ट,
मत्स्यवर्ग हा पूर्णतः जलवासासाठी अनुकूलित झालेला पृष्ठवंशी प्राणी वर्ग आहे. सेकंड, सरीसृप प्राणी. बव्हर्षी जमिनीवर राहतात. पाण्यात राहणारे कासव आणि पाणसाप हे पाण्यात श्वसन करू शकत नाहीत. मत्स्यवर्गातील सर्वांना जबडे असलेले मुख असते आणि मुखात दात असतात. सरीसृप प्राण्याची त्वचा खडबडीत असते कारण त्यावर खवल्यांचा कंकाल असतो. मत्स्य प्राण्याला युग्मित आणि अयुग्मित पर असतात. सरीसृप शरीराचे डोके, मान आणि धड असे भाग असतात. फोर्थ, मत्स्य प्राण्याची त्वचा मृदू नसते. खवल्यांच्या स्वरूपातील बाह्य कंकाल असतो. सरीसृप प्राण्यांची उपांगाच्या 2 जोड्या समान असतात परंतु शरीराच्या मानाने कमकुवत असतात. सापामध्ये उपांगे लयास गेलेली असतात. फिफ्थ, मत्स्य प्राणी अथः कंकाल कास्थिमय असते. सरीसृप प्राणीच्या अंगुलीला नखे असतात. मत्स्य प्राण्याचे उदाहरण आहेत पेट्रोमायझॉन, मिक्सिन. आणि सरीसृप प्राणी केवळ फुफ्फुसानेच श्वसन करू शकतात. त्याचबरोबर प्रजनन करताना अथःफलन होते आणि त्याचे उदाहरण आहे कासव, पाल, साप. थर्ड क्वेश्चन, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम लिहा. ॲन्सर आहे चित्रात पूर आपत्ती आहे. परिणाम आहेत सखल भागात पाणी साचते. सेकंड, वाहतूक व्यवस्था बंद होते. थर्ड, घरे, रस्ते व मालमत्तेचे नुकसान होते. फोर्थ, लोकांना स्थलांतर करावे लागते. फोर्थ क्वेश्चन, ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही 4 मार्ग लिहा. तर त्याचं उत्तर आहे फर्स्ट, हास्यमंडळ. एकत्र जमून मोठमोठ्याने हसून ताणतणाव कमी करता येतो. सेकंड, सुसंवाद. मित्रमैत्रीण, भाऊ बहीण, शिक्षक यांना संवाद साधणे. थर्ड, लेखन. मनातले विचार लिहून काढणे. फोर्थ, छंद जोपासणे. वेगवेगळे छंद जोपासणे. फिफ्थ, संगीत. फिफ्थ क्वेश्चन, खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा. संकल्पनाचित्र आहे प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी. तर ऑप्शन आहे स्वच्छता, गाळाचा खत म्हणून वापर, निर्धोक पाणी, बायोगॅस संयंत्रात वापर. क्वेश्चन थर्ड, खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. फर्स्ट, अनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून अनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा. उत्तर आहे अनुवंशिकता म्हणजे एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय. अनुवंशिक बदल होण्याची कारणे. फर्स्ट, उत्परिवर्तन. अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर अनुवंशिक बदल होतात. सेकंड, युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते त्यामुळे अनुवंशिक बदल होतात. सेकंड क्वेश्चन, सूत्री पेशी विभाजनाच्या 4 अवस्था लिहा आणि कोणत्याही 2 अवस्थांचे स्पष्टीकरण करा. सूत्री पेशी विभाजनाच्या 4 अवस्था आहेत पूर्वावस्था, मध्यावस्था, पाच्छावस्था, अंत्यावस्था. सूत्री पेशी विभाजनाच्या कोणत्याही 2 अवस्था पाहूयात. फर्स्ट, पूर्वावस्था. गुणसूत्रांचे वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्रे नाजूक धाग्यासारखी असतात परंतु ती आता आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. सेकंड अवस्था आहे मध्यावस्था. सर्व गुणसूत्राचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववर्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्रे आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा तुर्कतंतू तयार होतात. केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. क्वेश्चन थर्ड, एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर, अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती विविध सजीवात आढळतात. फर्स्ट, द्विविभाजन. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते त्यामुळे 2 नवजात पेशी तयार होतात.
हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्य केंद्रिकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदिजीवामध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहेत. अ आहे साधे द्विविभाजन, कोणत्याही अक्षातून विभाजन होते, उदाहरणार्थ अमिबा. सेकंड आहे आडवे द्विविभाजन, उदाहरणार्थ पॅरामेशियम. थर्ड आहे उभे द्विविभाजन, उदाहरणार्थ युग्लिना. आणि दुसरा प्रकार आहे बहुविभाजन. यामध्ये प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते, त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. ज्यावेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. तिसरं आहे कलिकायन. किण्व कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनक पेशीत सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकामध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि नंतर ते जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. फोर्थ क्वेश्चन, औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही 2 समस्या स्पष्ट करा. आन्सर आहे औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचे उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते. सेकंड क्वेश्चन आहे औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. फर्स्ट आहे हवा प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. सेकंड कारण आहे इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात. या घनरूप कणामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. थर्ड कारण आहे कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. ते फार काळ पुरणार नाहीत. यामुळे पुढच्या काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील. फिफ्थ क्वेश्चन आहे मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराचे 3 वैशिष्ट्ये लिहा. आन्सर आहे या प्राण्यांचे शरीर मऊ मृदू असते. सेकंड, शरीरावर बहुतेक वेळा कवच असते. थर्ड, शरीर डोके, पाय व अंतर्गत अवयवांचा भागात विभागलेले असते. फोर्थ, हालचालीसाठी स्नायुमय पाय असतो, उदाहरणार्थ शिंपला, ऑक्टोपस, शंख. क्वेश्चन फिफ्थ, आम्लप्रजनाचे घटक कोणते? त्याचे पृथ्वीतळावर होणारे कोणतेही 2 दुष्परिणाम लिहा. तर उत्तर आहे आम्लप्रजनाचे घटक आहेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड. पृथ्वीच्या तळावर होणारे दुष्परिणाम आहे फर्स्ट, मातीची सुपीकता कमी होते आणि पिकांचे नुकसान होते. सेकंड आहे इमारती, धातू आणि ऐतिहासिक स्मारकांचे नुकसान होते. सेवंथ क्वेश्चन आहे खालील शब्दकोडे पूर्ण करा. या ठिकाणी शब्दकोडे दिलेले आहेत. तत्पूर्वी आपण ऑप्शनकडे जाऊया. फर्स्ट आहे मद्य तंबाखूजन्य पदार्थाचे सतत सेवन, व्यसनाधीनता. सेकंड आहे या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता. सेकंड, फेसबुक. थर्ड आहे ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय. थर्ड, गायन. फोर्थ आहे ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक. फोर्थ उत्तर आहे सात्विक आहार. एट्थ क्वेश्चन, तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना लिहा. तर मी ऐकलेली आपत्ती आहे पूर. कारणे अतिवृष्टी म्हणजेच खूप जास्त पाऊस पडणे, नद्यांना मोठा पूर येणे, जंगलतोड आणि अनियोजित बांधकाम, नदीपात्रात गाळ साचणे. त्याचे परिणाम आहेत घरे, शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान होते. सेकंड, जनावरांचे व लोकांचे जीवितहानी होऊ शकते.
थर्ड, रस्ते, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था बंद होते. फोर्थ, पिण्याच्या पाण्याची व अन्नाची टंचाई निर्माण होते. उपाययोजना आहेत: पूरग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे. सेकंड, अन्न, पाणी, औषधे व आवश्यक मदत पुरविणे. थर्ड, पूर नियंत्रणासाठी धरणे, बंधारे व तटबंदी बांधणे. फोर्थ, लोकांना आपत्तीबाबत जागृती व पूर्वसूचना देणे. क्वेश्चन फोर्थ, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. फर्स्ट, जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता संवर्धनाचे 4 उपाय लिहा. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीव प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांची असलेली विविधता म्हणजे जैवविविधता होय. निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि अनेक प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते. जैवविविधतेचे संवर्धनाचे 4 उपाय. फर्स्ट, दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. सेकंड, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. थर्ड, काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. फोर्थ, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. फिफ्थ, प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. 6, पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे. 7, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. सेकंड क्वेश्चन, मूळ पेशी म्हणजे काय? मूळ पेशीचे 4 उपयोग स्पष्ट करा. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट पेशी शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात, तसेच जखम भरून काढतात. या पेशींना मूळ पेशी असे म्हणतात. वाढीच्या सुरुवातीच्या काळात असणाऱ्या युग्मनजातील सर्व पेशी या मूल पेशी असतात. त्या कोणत्याही प्रकारच्या ऊतींची निर्मिती करू शकतात. 4 मूल पेशींचे उपयोग पाहणार आहोत. फर्स्ट, पुनर्जीवित औषध क्षेत्र. या अंतर्गत सेल थेरपी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते. सेकंड, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात, पार्किन्सनचा आजार इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूळ पेशी वापरल्या जातात. थर्ड, ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया अशा रोगामध्ये रक्तपेशीची कमतरता भासते. अशा वेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूळ पेशी वापरल्या जातात. फोर्थ, अवयवरोपण. या तंत्रात मूळ पेशीपासून अवयव बदलून त्याचे रोपण करता येते. उदाहरणार्थ यकृत, वृक्क म्हणजे किडनी असे अवयव निकामी झाल्यास त्यांच्या जागी सुदृढ अवयव रोपण करावे लागते, तेव्हा या पेशीचा फायदा होतो. अशा पद्धतीने आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान या पेपराचा संपूर्ण अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.